तर लास्ट टाइम आपण काय बघितलेलं होतं, मेथड्स ऑफ पोलरायझेशन ऑफ लाईट आपण लास्ट टाइम स्टडी करत होतो. तर त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड होती स्कॅटरिंग ऑफ लाईट. तर स्कॅटरिंग मध्ये लाईटचं पोलरायझेशन होतंय. आणि स्कॅटरिंग मध्ये कुठली लाईट पोलराइज तुम्हाला दिसते, तर प्रपोगेशनला परपेंडिक्युलर डायरेक्शन जी लाईट असणार आहे, म्हणजे इन्सिडेंट लाईटला परपेंडिक्युलर डायरेक्शन स्कॅटर्ड लाईट जे असणार आहे दॅट इज पोलराइज लाईट असते. ओके, सो जो इन्सिडेंट रे आहे, इन्सिडेंट रे अनपोलराइज्ड असणार. पार्टिकलवर इन्सिडेंट झाल्यानंतर काय होणार आहे, त्याचं स्कॅटरिंग होणार. तर सगळी स्कॅटर्ड लाईट पोलराइज नसते, तर त्या स्कॅटर्ड लाईट मधली फक्त इन्सिडेंटला परपेंडिक्युलर असणारी स्कॅटर्ड लाईट जी आहे ती फक्त पोलराइज्ड असते. सेकंड मेथड ऑफ द पोलरायझेशन इज पोलरायझेशन बाय पार्शियल रिफ्लेक्शन. पार्शियल रिफ्लेक्शन. ओके, पोलरायझेशन बाय पार्शियल रिफ्लेक्शन. आता पार्शियल रिफ्लेक्शन म्हणजे काय, एखाद्या ट्रान्सपरंट मीडियमवर लाईट जर इन्सिडेंट झाली तर ती काय होते, एकाच वेळी रिफ्लेक्ट पण होते आणि त्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्ट पण होते. याला काय म्हणायचं, पार्शियल रिफ्लेक्शन ऑर सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन म्हटलं जातं. लक्षात घ्या. म्हणजे इन्सिडेंट एनर्जी जी आहे ती दोन पार्ट मध्ये काय होते, डिवाइड होते. ठीक आहे. आता याच्यामध्ये पोलरायझेशन बाय पार्शियल रिफ्लेक्शन मध्ये पोलरायझेशनशी रिलेटेड काय काय होते पार्शियल रिफ्लेक्शन मध्ये. तर इन्सिडेंट लाईट सपोज अनपोलराइज लाईट असेल, इन्सिडेंट लाईट इज अनपोलराइज. ठीक आहे. अनपोलराइज म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, दोन्ही डायरेक्शन व्हायब्रेशन दाखवलेले आहेत. बरोबर आहे ना. डॉट म्हणजे काय, इनवर्ड आउटवर्ड व्हायब्रेशन पण आहेत आणि इन द प्लेन देखील व्हायब्रेशन एरोच्या स्वरूपात तुम्हाला दाखवलेत बघा. रिफ्लेक्शन नंतर काय होतं, अनपोलराइज लाईट जी आहे, अनपोलराइज लाईट जी आहे ती रिफ्रॅक्टेड लाईट जी आहे ती अनपोलराइज्डच असते. रिफ्रॅक्टेड लाईट इज अनपोलराइज्ड, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही व्हायब्रेशन दाखवले बघा, डॉट आणि एरोच्या स्वरूपात. आणि रिफ्लेक्टेड लाईट मात्र पोलराइज्ड असते, परंतु ती कम्प्लिटली पोलराइज नसते, इट इज अ पार्शियली पोलराइज. पुन्हा एकदा सांगतोय, पार्शियल रिफ्लेक्शन मध्ये इन्सिडेंट लाईट जर अनपोलराइज्ड असेल तर रिफ्रॅक्टेड लाईट ही अनपोलराइज्डच असते आणि रिफ्लेक्टेड लाईट जी आहे ती मात्र कशी असते, पार्शियली पोलराइज्ड असते. ठीक आहे. आता रिफ्लेक्टेड लाईट पार्शियली पोलराइज्डचं कम्प्लिटली पोलराइज्ड होऊ शकतं कधी, एका सर्टन अँगल ऑफ इन्सिडन्सला फक्त. ओके, तर इथे मी सेंटेन्स काय लिहितोय लक्षात घ्या. इन पार्शियल रिफ्लेक्शन त्यालाच दुसरा वर्ड सायमल्टेनियस रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन असं म्हणू शकताय तुम्ही. इन पार्शियल रिफ्लेक्शन reflected light is partially polarized. रिफ्लेक्टेड लाईट कशी असते, पार्शियली पोलराइज्ड असते. अँड ॲट ए सर्टन अँगल ऑफ इन्सिडन्स, सर्टन अँगल ऑफ इन्सिडन्सला इट इज कम्प्लिटली पोलराइज्ड असते. कम्प्लिटली पोलराइज्ड. लक्षात येते मी काय सांगतोय. इन्सिडेंट लाईट अनपोलराइज्ड असेल तर रिफ्लेक्टेड लाईट ही पार्शियली पोलराइज्ड असते आणि फक्त एकच असा अँगल ऑफ इन्सिडन्स असतो की ज्यावेळी ती रिफ्लेक्टेड लाईट काय असते, कम्प्लिटली पोलराइज्ड असते. आणि तो जो अँगल आहे दॅट अँगल इज कॉल्ड ॲज पोलराइजिंग अँगल. दिस अँगल इज कॉल्ड ॲज पोलरायझिंग अँगल. दिस अँगल इज कॉल्ड ॲज पोलरायझिंग अँगल. लक्षात येत आहे. त्याच्यामुळे पोलरायझिंग अँगलची डेफिनेशन महत्वाची आहे. स्टेट बोर्ड एक्झाम मध्ये काय केलं जाऊ शकतं किंवा बोर्ड एक्झाम मध्ये पोलरायझिंग अँगलची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. पोलरायझिंग अँगल. ठीक आहे. तर पोलरायझिंग अँगलची डेफिनेशन काय येणार बघा.
in partial reflection, angle of incidence, for which reflected light is completely polarized is called as polarizing angle. ओके, बघा, इन पार्शियल रिफ्लेक्शन काय होतं, अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच रिफ्लेक्टेड लाईट इज कम्प्लिटली पोलराइज्ड इज कॉल्ड ॲज पोलरायझिंग अँगल. लक्षात घ्या. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतोय, ज्यावेळी पार्शियल रिफ्लेक्शन होतं त्यावेळी पार्शियल रिफ्लेक्शन ज्यावेळी होतंय त्यावेळी रिफ्लेक्टेड लाईट ही पार्शियली पोलराइज्ड असते. ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आपण ग्रॅज्युअली चेंज केला तर तुम्हाला असं दिसून येईल की एका सर्टन अँगल ऑफ इन्सिडन्सला रिफ्लेक्टेड लाईट पूर्णपणे पोलराइज लाईट होते. तो जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे त्याला काय म्हणायचं, पोलरायझिंग अँगल, विच इज डिनोटेड बाय आयपी. याला आयपी ने डिनोट केलं जातं. आता ज्यावेळी रिफ्लेक्टेड लाईट कम्प्लिटली पोलराइज्ड असते त्यावेळी आणखी एक इथं आपल्याला महत्वाची गोष्ट दिसून येते, आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे काय, व्हेन रिफ्लेक्टेड लाईट इज कम्प्लिटली पोलराइज्ड, दिस रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे दीज आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे रिफ्रॅक्टेड रे मध्ये काय असतो, 90 डिग्री अँगल एक्झॅक्टली असतो. बघा मी काय सांगतोय, इथं आणखी एक महत्वाची गोष्ट काय दिसून येते, व्हेन reflected light is completely polarized, काय होतं इथं, when reflected light is completely polarized, इट इज फाउंड देअर. म्हणजे एक्सपेरिमेंट करून जर बघितला, ज्यावेळी रिफ्लेक्टेड लाईट कम्प्लिटली पोलराइज्ड असते त्यावेळी आपल्याला काय दिसून येतं, कम्प्लिटली पोलराइज्ड रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे. Reflected rays and refracted rays are perpendicular to each other. ते एक्झॅक्टली एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. ही एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आणखी एक ऑब्झर्व करायला मिळते. मी जे काय सांगितलं ते लक्षात आलं का बघा, व्हेरी सिंपल थिंग्स इथं आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, पार्शियल रिफ्लेक्शन मध्ये रिफ्लेक्टेड लाईट पार्शियली पोलराइज्ड असते. एका सर्टन अँगल ऑफ इन्सिडन्सला रिफ्लेक्टेड लाईट कम्प्लिटली पोलराइज्ड होते, आणि ज्यावेळी रिफ्लेक्टेड लाईट कम्प्लिटली पोलराइज्ड होते त्यावेळी आणखी एक महत्वाची गोष्ट इथं काय एक्सपेरिमेंटल दिसून येते, ती म्हणजे रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे त्यावेळी बरोबर एकमेकाला परपेंडिक्युलरच झालेले असतात. ओके, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट असला तर विचारा. हा, आता हा पोलरायझिंग अँगल किती असतो ते आपण डिसाईड करूया. पोलरायझिंग अँगल, एक्सप्रेशन फॉर पोलरायझिंग अँगल. ओके, आणि तो डिसाईड करण्यासाठी आपल्याला ब्रूस्टर्स लॉ स्टडी करावा लागेल. ब्रूस्टर्स लॉ. तर ब्रूस्टर्स लॉ काय आहे बघा, फॉर एनी मीडियम टँजंट ऑफ पोलरायझिंग अँगल इज ऑलवेज इक्वल टू काय असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम असतं. याला ब्रूस्टर्स लॉ असं आपण म्हणतो. ब्रूस्टर्स लॉ काय बघा, इन पार्शियल रिफ्लेक्शन मध्ये काय होतं, इन पार्शियल रिफ्लेक्शन tangent of polarizing angle is always equal to
always equal to, tangent of polarizing angle is always equal to a refractive index, refractive index of refracting medium, refractive index of refracting medium at which polarization takes place. Refracting medium, refractive index of refracting medium at which partial reflection takes place. लक्षात आलं? ब्रुस्टर्स लॉ काय बघा, पुन्हा एकदा सांगतोय. इन पार्शियल रिफ्लेक्शन tangent of polarizing angle is always equal to refractive index of refracting medium at which partial reflection takes place. म्हणजे ब्रुस्टर लॉ नुसार tan IP इज इक्वल टू काय असतं, म्यू असतं. म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आयपी म्हणजे पोलरायझिंग अँगल. tan IP इज इक्वल टू म्यू. सो दिस इज द ब्रुस्टर्स लॉ. आणि हा आपण प्रूव्ह देखील करू शकतो. म्हणजे काही वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये याचं प्रूफ विचारलं जातं, स्टेट अँड प्रूव्ह ब्रुस्टर्स लॉ. ओके, तर त्याच्यासाठी ते डेरिव्हेशन महत्वाचं आहे. आणि हे डेरिव्हेशन कसं येणार शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो. म्हणजे हा सपोज रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, दिस इज द नॉर्मल. ओके, त्याच्यानंतर हा सपोज का आहे, रिफ्रॅक्टेड रे आहे. दिस इज द रिफ्रॅक्टेड रे. आता ज्यावेळी पोलरायझिंग अँगल असतं त्यावेळी काय असतं, रिफ्लेक्टेड रे रिफ्रॅक्टेड रे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. म्हणजे रिफ्लेक्टेड रे असा काहीतरी असणार आहे. दिस इज द रिफ्लेक्टेड रे. आणि इन्सिडेंट रे जो आहे तो या पद्धतीने येणार काहीतरी. Incident ray will be like this. Angle of incidence is always equal to angle of reflection. हा जेवढा अँगल असणार आहे तेवढाच हा अँगल असणार आहे. ओके, हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स, हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर डॅश. ओके, इकडे जे मीडियम आहे या साईडला, या सरफेस जवळ काय होतंय, पार्शियल रिफ्लेक्शन होतंय ना. म्हणजे इथे अँगल किती असणार आहे, दिस इज 90 डिग्री, 90 डिग्री अँगल. ठीक आहे. आता इथं बघा, आर इथं अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. आता आर म्हणजेच काय असणार आहे, इथं थोडक्यात आय असणार आहे. बाय लॉज ऑफ रिफ्लेक्शन, बाय लॉज ऑफ रिफ्लेक्शन आय इज इक्वल टू आर असणार आहे. आता इथं आय 90 आणि आर डॅश या तिघांची सम किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. ओके, फ्रॉम डायग्रॅम काय येणार आहे, फ्रॉम डायग्रॅम आय प्लस 90 प्लस आर डॅश इज इक्वल टू किती येणार, 180 डिग्री येणार. तिघांची सम 180 डिग्री असणार, बरोबर आहे ना. अँड देअरफोर आय प्लस आर डॅश इज इक्वल टू 90 येणार. 180 मायनस 90 दॅट इज 90. सो आर डॅश किती येणार आहे, 90 मायनस आय येणार. आर डॅश म्हणजे काय आहे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, लक्षात घ्या. आता काय करूया, इथं स्नेल्स लॉ यूज करूया. स्नेल्स लॉ, बाय स्नेल्स लॉ म्यू इज इक्वल टू साइन आय डिवायडेड बाय साइन आर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळी रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे एकमेकाला परपेंडिक्युलर असतं त्यावेळी अँगल ऑफ इन्सिडन्स जो असतो तो किती असतो, पोलरायझिंग अँगल असतो. त्याच्यामुळे इथं सगळीकडे आपल्याला आयपीच लिहावं लागेल. आयपी, आर डॅश इज इक्वल टू 90 मायनस आयपी. सो म्यू इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्सच्या ठिकाणी काय ठेवणार मी, पोलरायझिंग अँगल ठेवणार. आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शनच्या ठिकाणी दॅट इज साइन 90 मायनस आयपी ठेवणार.
कारण आर डॅश अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे 90 मायनस आय पी आहे. सो म्यू इज इक्वल टू काय येणार आहे साइन आय पी डिवायडेड बाय कॉस ऑफ आय पी. अँड साइन आय पी बाय कॉस आय पी म्हणजे काय येणार आहे टॅन आय पी येणार, टँजेंट ऑफ पोलरायझिंग अँगल. म्हणजे अशा प्रकारे रिफ्लेक्टेड रे रिफ्रॅक्टेड रे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर म्यू इज इक्वल टू काय येतं नेहमी म्यू इज इक्वल टू टँजेंट ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स येणार आहे. ओके, आणि यालाच काय म्हणतो आपण ब्रूस्टर्स लॉ असं म्हणतो. तर ब्रूस्टर्स लॉ काय आहे टँजेंट ऑफ पोलरायझिंग अँगल इज ऑलवेज इक्वल टू काय असतं म्यू असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या नोट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. पार्शियल रिफ्लेक्शनचे रिलेटेड नोट्स. पहिली गोष्ट म्हणजे पार्शियल रिफ्लेक्शन मध्ये आतापर्यंत काय काय स्टडी केलं बघा. इन पार्शियल रिफ्लेक्शन, ओके, इन पार्शियल रिफ्लेक्शन या काही नोट्स ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत एमसीक्यू साठी, ह्या तुम्हाला लागणार आहेत. पार्शियल रिफ्लेक्शन मध्ये पहिली गोष्ट इन्सिडेंट लाईट कशी असते. इन्सिडेंट लाईट अनपोलराइज्ड. रिफ्रॅक्टेड लाईट कशी असते. रिफ्रॅक्टेड लाईट ही देखील अनपोलराइज्डच असते. आणि रिफ्लेक्टेड लाईट कशी असते. रिफ्लेक्टेड लाईट ही पार्शियली पोलराइज्ड असते. ठीक आहे, आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे, पोलराइज लाईट मध्ये व्हायब्रेशन एका पर्टिक्युलर प्लेन मध्ये असणार आहे. तर त्याचे रिफ्लेक्टेड लाईट जर पोलराइज्ड असेल तर त्याचे व्हायब्रेशन कसे असतात. रिफ्लेक्टेड लाईटचे व्हायब्रेशन्स हे नेहमी पॅरलल टू रिफ्रॅक्टिंग सरफेस राहतात. पॅरलल टू रिफ्रॅक्टिंग सरफेस ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे. पॅरलल टू रिफ्रॅक्टिंग सरफेस म्हणजे हे बघा इन्सिडेंट लाईटचे व्हायब्रेशन कसे आहेत अप अँड डाऊन दाखवलेत आणि डॉट म्हणजे इनवर्ड आउटवर्ड पण दाखवलेत अनपोलराइज. ठीक आहे, रिफ्रॅक्टेड लाईट देखील प्लेन मध्ये पण व्हायब्रेशन दाखवलेत आणि डॉट म्हणजे परपेंडिक्युलर टू प्लेन पण व्हायब्रेशन दाखवलेत. आता इथं रिफ्रॅक्टिंग सरफेस कसा आहे बघा, इनवर्ड आउटवर्ड आहे ना रिफ्रॅक्टिंग सरफेस. एक लाईन दिसते म्हणजे सरफेस कसा असणार, एखाद्या सरफेसची लाईन जर फक्त आपल्याला काढलेली असेल तर सरफेस हा आत बाहेर असणार आहे. म्हणजे रिफ्लेक्टेड लाईट मधले व्हायब्रेशन फक्त सरफेसला पॅरल म्हणजे इनवर्ड आउटवर्डच असणार, म्हणजे डॉटनच फक्त दाखवावे लागतील. हे डायग्राम देखील महत्वाचे आहे. ओके, हे असे व्हायब्रेशन फक्त दाखवून चालणार नाहीत. दिस इज कम्प्लिटली रॉंग. रिफ्लेक्टेड लाईट मधले जे व्हायब्रेशन आहेत पोलराइज्ड असेल तर कम्प्लिटली पोलराइज्ड, तर त्याच्यामध्ये कुठले व्हायब्रेशन फक्त असणार आहेत सरफेसला पॅरलल, रिफ्रॅक्टिंग सरफेसला पॅरलल हे लक्षात ठेवा. रिफ्रॅक्टिंग सरफेसला पॅरलल म्हणजे इनवर्ड आउटवर्ड व्हायब्रेशन फक्त असणार आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण काय बघितली, कम्प्लिटली पोलराइज्ड होण्यासाठी अँगल ऑफ इन्सिडन्स किती लागतो पोलरायझिंग अँगल. ऍट पोलरायझिंग अँगल काय होते, ऍट पोलरायझिंग अँगल काय होतं, रिफ्लेक्टेड लाईट कम्प्लिटली पोलराइज्ड. कम्प्लिटली पोलराइज्ड असते. आणि पोलरायझिंग अँगलला आणखी पोलरायझिंग अँगल ऑफ इन्सिडन्सला आणखी गोष्ट काय होते तर रिफ्लेक्टेड लाईट आणि रिफ्रॅक्टेड लाईट एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड रेज आर परपेंडिक्युलर. ओके, आणि इथं पोलरायझिंग अँगल से रिलेटेड एक महत्वाचा फॉर्म्युला येतो आणि तो म्हणजे कुठला, म्यू इज इक्वल टू टॅन आय पी. हा एक महत्वाचा फॉर्म्युला इथे येतो. आणि त्याचबरोबर आणखी एक दुसरा फॉर्म्युला येतो, म्यू इज इक्वल टू टॅन आय पी किंवा टॅन आय पी इज इक्वल टू म्यू. ओके, किंवा आय पी इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ म्यू. आणि त्याचबरोबर डेरिव्हेशन करताना आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात आलेली असेल की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा किती असतो.
अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा R इज इक्वल टू 90 मायनस IP असतो, म्हणजे पोलरायझिंग अँगलला फक्त R इज इक्वल टू 90 मायनस IP असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आता काही एक्झाम्पल्स इथे घेऊया. फॉर ग्लाससाठी म्यू किती आहे? अबाउट 1.5 असतो. ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 असतो. तर त्याच्यासाठी पोलरायझिंग अँगल बघितला, IP ची व्हॅल्यू जर बघितली तर IP ची व्हॅल्यू किती येते? 57 डिग्री येते. आणि फॉर वॉटरवरून लाईटचं रिफ्लेक्शन झालं तर वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 4/3 असतो, अबाउट 4/3. आणि त्याचा पोलरायझिंग अँगल जर आपण काढला तर त्याच्यासाठी पोलरायझिंग अँगल येतो 53 डिग्री. 53 डिग्री म्हणजे वॉटरवर लाईट इन्सिडेंट केली आणि अँगल ऑफ इन्सिडन्स बरोबर 53 डिग्री ठेवला तर रिफ्लेक्टेड लाईट ही तुमची एक्झॅक्टली पोलराइज लाईट असणार आहे. किंवा ग्लासवर लाईट इन्सिडेंट केली आणि अँगल ऑफ इन्सिडन्स 57 डिग्री ठेवला तर वन्स अगेन रिफ्लेक्टेड लाईट ही तुमची कम्प्लिटली पोलराइज लाईट मिळणार आहे. तर हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. ग्लाससाठी पोलराइज अँगल 57 डिग्री असतो आणि वॉटरसाठी किती असतो? इट इज 53 डिग्री. समजा याच्यामध्ये असा क्वेश्चन विचारला की लाईट इज इन्सिडंट ऑन a medium of refractive index √3. Light is incident on a medium of refractive index √3. Find angle of incidence. Find angle of incidence. Find angle of incidence and angle of refraction. Angle of refraction when reflected light is completely polarized. When reflected light is completely polarized. Okay, असा क्वेश्चन आहे. When reflected light is completely polarized. हे बघा, खूप इझी क्वेश्चन आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे बाय ब्रूस्टर्स लॉ म्यू इज इक्वल टू काय येणार आहे? tan IP येणार. सो म्यूची व्हॅल्यू √3 दिली. √3 इज इक्वल टू tan IP. सो IP इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ √3 म्हणजे पोलरायझिंग अँगल किती असणार आहे? 60 डिग्री असणार. पोलरायझिंग अँगल किती? 60 डिग्री. आता अँगल ऑफ इन्सिडन्स माहित आहे, म्यू माहित आहे, तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काढण्यासाठी इथं काय स्नेल्स लॉ वापरायची गरज नाही. आय म्यू माहिती असेल, आर काढायचं असेल तर स्नेल्स लॉ वापरायची गरज नाही. कारण इथं लक्षात घ्या, पोलरायझिंग अँगलला हा फॉर्म्युला एक अप्लाय होतो. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसं काढायचं? R इज इक्वल टू 90 मायनस IP करायचं नेहमी. सो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन येणार आहे 90 मायनस 60. दॅट इज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन येणार आहे 30 डिग्री. ओके, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे.